थोडक्यात आपण या इंट्रोडक्शन मध्ये काय शिकलो लक्षात घ्या की रॉबर्ट ली फ्रॉस्ट जे आहेत ते 20व्या शतकातले ख्यातनाम अशा प्रकारचे कवी आहेत. ही इज वन ऑफ द पॉप्युलर पोएट्स इन अमेरिका, बरोबर आहे. अँड ही इज फेमस फॉर डिस्क्रिप्शन ऑफ रुरल एरिया, ग्रामीण भागातील या ठिकाणी जे काही जीवनाचं वर्णन करण्यासाठी ते या ठिकाणी लक्षात घ्या प्रसिद्ध आहेत, बरोबर ना. आणि या कवितेमध्ये काय त्यांनी सांगितले की द पोएट इज फॅसिनेटेड बाय ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. या ठिकाणी ते प्रवास करत चाललेले होते आणि त्या छोट्याशा वनराई मधली जी काही सुंदर सुंदर दृश्य बघून ते मोहित झाले. ही स्टॉप्स टू एन्जॉय दॅट सीन्स. त्या दृश्यांचा आनंद लुटण्यासाठी ते थांबतात. बट हिज इनर व्हॉइस अर्जेस हिम टू गो ऑन. पण त्यांचा अंतर आवाज जो आहे तो त्यांना पुढे जाण्यासाठी कळकळीनं सांगतो आहे. लक्षात घ्या. हे इंट्रोडक्शन झाले लक्षात घ्या. आणि आता आपण कवितेला प्रारंभ करतो आहोत. लक्षात घ्या. बघूया पहिलं कडवं 4 ओळींचं. खूप छान कविता. हुज वुड्स दीज आर. कुणाचं हे वन कुणाचं आहे? हे छोटंसं जंगल कुणाचं आहे? हुज वुड्स दीज आर. हे वन, ही वनराई, हे छोटंसं जंगल कुणाचं आहे? आय थिंक आय नो. कवीच उत्तर देतोय. मला वाटतं की मला माहिती आहे हे कुणाचं आहे ते. मला माहिती आहे हे जंगल, हे वनराई कुणाची आहे मला माहिती आहे. हिज हाऊस इज इन द विलेज. हे जे जंगल ज्याचं आहे, हे वन ज्याचं आहे, त्याचा जो मालक आहे त्याचं घर खेड्यामध्ये आहे, इथं नाही आहे. त्याचं घर एका खेडेगावामध्ये आहे. दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आणि तो या शेताचा मालक, तो या वनाचा मालक मी इथं थांबलेलो आहे हे कदाचित पाहणार नाही. ही विल नॉट सी मी. ही म्हणजे कोण सांगा? द ओनर ऑफ द वुड्स. त्या जंगलाचा जो मालक आहे तो कदाचित मी इथं थांबलेला आहे हे तो बघणार नाही, त्याला काही दिसणार नाही. टू वॉच हिज वुड्स फुल विथ स्नो. आणि त्याचं जे काही हे जंगल आहे, त्याची ही जी काही वनराई आहे, त्याचं हे जे काही शेत आहे जे बर्फानी भरलेलं आहे, फिल अप विथ म्हणजे ने भरलेले असणे, टू बी फुल ऑफ. आणि त्याचं हे जे वन आहे, त्याचं हे जंगल आहे जे बर्फानी भरलेलं आहे, ते बघण्यासाठी मी इथे लक्षात घ्या थांबलेलो आहे हे कदाचित त्याला दिसणार नाही. कारण तो जो शेताचा मालक आहे, तो जो या जंगलाचा मालक आहे, तो एका खेड्यामध्ये राहतो हे मला माहिती आहे. असे पहिलं कडवं आहे लक्षात घ्या. आणि दुसरं कडवं काय बघा सर. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. मी घोड्यावर बसलोय आणि हा जो माझा घोडा आहे त्याला थोडंसं विचित्र वाटत असेल. थिंक म्हणजे वाटणे, क्युअर म्हणजे विचित्र, स्ट्रेंज. माझ्या घोड्याला विचित्र वाटत असेल. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. जवळपास कुठं घर बीर काही नाही आहे तरी पण का थांबवलंय? माझ्या मालकानं मला का थांबवलंय याच्याबद्दल त्या घोड्याला विचित्र वाटत असेल. मी का थांबलोय? कारण जवळपास काही घर पण नाहीये, काही फार्म हाऊस पण नाहीये. मग का थांबलोय आपण? आणि या आपल्या थांबण्याबद्दल घोड्याला आश्चर्य वाटत असेल. बिटवीन द वुड्स अँड द फ्रोझन लेक. हे जे जंगल आहे आणि लक्षात घ्या गोठलेलं तळ आहे, याच्यामध्ये जवळपास कुठेही फार्म हाऊस सुद्धा नाहीये. आणि फार्म हाऊस नसताना का थांबवलंय याच्याबद्दल कदाचित घोड्याला आश्चर्य वाटत असेल. घोड्याला लक्षात घ्या विचित्र वाटत असेल. द डार्कनेस इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि ही या वर्षाची सर्वात अंधारी सायंकाळ आहे. सर्वात जास्त म्हणजे अमावस्याच आहे म्हणा, मोठी अमावस्या आहे. आणि या वर्षाची लक्षात घ्या ही सगळ्यात अंधारमय अशा प्रकारची असणारी सायंकाळ आहे. आणि असं असताना गोठलेलं तळ आणि छोटंसं जंगल, छोटीशी वनराई, यामध्ये कुठलंही घर नसताना, कुठलंही फार्म हाऊस नसताना का थांबवलं गेलंय मला? असं घोडा म्हणतोय, का थांबवलं गेलंय मला? आणि थांबवल्याबद्दल कदाचित माझ्या छोट्याशा घोड्याला या ठिकाणी विचित्र वाटत असेल. लक्षात घ्या. असं कोण म्हणतोय? तो या ठिकाणी घोड्यावरचा मालक, घोड्यावर बसलेला कवी म्हणतोय. लक्षात घ्या. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक. ही म्हणजे कोण सांगा सर? तर इथं ही म्हणजे तो घोडा आहे. घोड्यासाठी ही आले लक्षात घ्या. इथं हे जे ही आलेलं आहे लक्षात घ्या. इथे हे ही कशासाठी आले सांगा सर? हॉर्ससाठी आलंय. आणि मगाच्या याच्यामध्ये ही कशासाठी आले सांगा सर? ओनर ऑफ दी वूड. बरोबर सर. ओनर ऑफ दी वूड. ओनर ऑफ वुड्स. ते ओनर ऑफ दी वुड्स
जंगलाच्या मालकासाठी ते ही आलंय. आणि हे ही कशासाठी आलंय सांगा सर? हॉर्ससाठी आलंय. आणि ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. त्या घोड्यानं लक्षात घ्या आपल्या गळ्यातली जी घंटा आहे त्याला थोडासा धक्का दिला. शेक म्हणजे धक्का देणे. शेक म्हणजे काय सांगा सर? धक्का देणे. आणि हार्नेस बेल्स म्हणजे काय? बेल्स टाईड इन द नेक. गळ्यामध्ये जी घंट्या बांधलेल्या आहेत, बैलाच्या काय घंट्या असतात लक्षात घ्या, आणि ज्या गळ्यातली घंटा आहे त्याला त्या ह्यानं धक्का दिला. कुणी? लक्षात घ्या त्या घोड्यानं. घोड्याच्या गळ्यामध्ये घंट्याचा पट्टा बांधलेला होता आणि त्या घोड्याने लक्षात घ्या थोडासा त्या घंट्याला धक्का दिला आणि आवाज झाला. टू आस्क, जणू काही तो घोडा मला विचारू इच्छित होता, इफ देअर इज सम मिस्टेक, काही चूक झाली का मालक? का थांबलोय आपण इथं? काही चूक झाली का? का थांबलोय आम्ही इथं? गोठलेलं तळ आहे, प्यायला पाणी पण नाही, बरोबर आहे ना? काय आहे इथं? अंधार पडलेला आहे, घर पण नाहीये जवळपास, का थांबलोय? काही चूक झाली का? बरोबर, काही चूक झाली का? असं जणू काही विचारण्यासाठी तो घोडा लक्षात घ्या आपल्या गळ्यातल्या ज्या घंट्या आहेत त्याला धक्का देतो. द ओनली अदर साऊंड इज द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. आणि या घंट्याच्या आवाजाच्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला जर आवाज असेल तर तो म्हणजे वाऱ्याचा हळुवार आवाज आहे. जे वारं वाहते, विंड, ते वारं जे वाहते हळुवार त्याचा आवाज आहे. अँड डाउनी फ्लेक, आणि जो लक्षात घ्या बर्फाचा ढेलपा खाली पडतोय, बर्फ जो काही खाली पडतोय लक्षात घ्या त्याचा आवाज आहे. म्हणजे आवाज कशाचा आहे बघा? वाऱ्याचा आणि बर्फ खाली पडण्याचा आवाज आहे. एकूण 3 प्रकारचे आवाज आहेत लक्षात घ्या. पहिला आवाज कशाचा आहे लक्षात घ्या सर? बेल्सचा, द साऊंड ऑफ बेल्स. दुसरा आवाज कशाचा आहे लक्षात घ्या? विंडचा, स्वीप ऑफ विंड. तिसरा आवाज कशाचा आहे सांगा? साऊंड ऑफ डाउनी फ्लेक, म्हणजे खाली पडणाऱ्या बर्फाचा आवाज आणि लक्षात घ्या वाऱ्याचा आवाज. एवढे आवाज या ठिकाणी त्या घंट्याच्या आवाजाबरोबर होते असं तो म्हणतोय. म्हणजे निसर्गातल्या आवाजाचं कवी वर्णन करायला लागलं. लक्षात घ्या घोड्यानं गळ्यातली घंटा जी आहे त्याला धक्का दिला आणि घंटा वाजवून त्या घोड्यानं मला जणू काही विचारत होता, मालक काही चुकलंय का? का थांबलोय आपण इथं? कशा करता थांबलोय? आणि तेवढ्यात लक्षात घ्या घंट्याच्या आवाजाबरोबर वाऱ्याचा मंद आवाज आणि बर्फ पडण्याचा आवाज एवढा तेवढाच फक्त साथीला होता. हे दुसरं कडवं झालं लक्षात घ्या. आणि मग नंतर आपण पुढे बघतोय लक्षात घ्या या चौथ्या कडव्यात आहे आपण. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. ही सगळी जंगलं जी आहेत ती लक्षात घ्या सुंदर आहेत. ही वन जी आहेत ती सुंदर आहेत, घनदाट आहेत. मला हे बघत बसावंसं वाटतंय, खूप छान आहे, सुंदर आहे, हे सौंदर्य मला बघत बसावंसं वाटतंय. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. पण मला लक्षात घ्या माझी काही वचनं मला पाळायची आहेत. टू कीप प्रॉमिसेस म्हणजे वचन पाळणे, बरोबर लक्षात घ्या. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि मला झोपण्यापूर्वी कित्येक मैल जायचं आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. हा लक्षात घ्या कवितेचा, म्हणजे मला झोपण्यापूर्वी कित्येक मैल जायचं आहे, झोपण्यापूर्वी मला कित्येक मैल जायचं आहे. जर आपण बघितलं लक्षात घ्या तर या काही राईम स्कीमकडे समजा आपण लक्ष दिलं तर इथं आपण बारकाईने जर बघायला गेलो तर इथं नो हा जो शब्द दिसतोय बघा सर, नो, दो, नो, दो आणि स्नो सेम प्रोनाउन्सिएशन आहे. नो, दो, स्नो. ह्याला आपण ए प्रकारचं प्रोनाउन्सिएशन म्हणतो, ए प्रकारचा उच्चार. हियर हा वेगळा आहे, बी. म्हणून राईम स्कीम काय सांगा सर? ए ए बी ए, ए ए बी ए ही राईम स्कीम आहे लक्षात घ्या. आपण जर दुसऱ्या स्टांजामध्ये गेलो तिथं कसं आहे बघा सर, क्युअर, नियर, इयर, क्युअर, नियर, इयर हे ए स्वरूपाचे आहेत बघा सर. लेक हा वेगळा आहे, बी स्वरूपाचा. तर राईम स्कीम काय? ए ए बी ए, ए ए बी ए ही राईम स्कीम आहे लक्षात घ्या सर. आणखी तिसऱ्या स्टांजामध्ये कसं आहे बघा सर, शेक, शेक, बरोबर सर, मिस्टेक, फ्लेक, शेक, मिस्टेक, फ्लेक एक स्वरूपाचे आहेत बघा, ए ए ए. स्वीप हा वेगळा आहे. म्हणून राईम स्कीम कुठली आहे? ए ए बी ए, ए ए बी ए ही राईम स्कीम आहे बघा असं लक्षात घ्या. शेवटच्या कडव्यामध्ये मात्र वेगळं आहे लक्षात घ्या. पहिल्या 3 कडव्याची राईम स्कीम आहे ए ए बी ए. आता बघा, डीप, ए, कीप, स्लीप, स्लीप, डीप, कीप, स्लीप, स्लीप, ए ए ए ए. शेवटच्या कडव्यात राईम स्कीम आहे ए ए ए ए. बरोबर सर. तर अशा प्रकारची कविता आहे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये राईम स्कीम सुद्धा आपण बघितलं. काही अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत लक्षात घ्या. बघा जर इथं अलंकार काही आहेत का. हे जे पहिलं लाईन दिसते बघा सर आपल्याला, हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो.
कुणाची आहेत ही जंगलं? मला वाटतं मला माहिती आहे. कुणाची आहेत ही जंगलं? मला वाटतं मला माहित आहे. ह्याच्यामध्ये बघा WW म्हणजे WW आहे लक्षात, चंदू के चाचा ने चंदू की चाची को, त्या टाईपमध्ये WW आहे. म्हणजे अलंकार आहे एलिट्रेशन, अनुप्रास अलंकार. द साऊंड ऑफ W इज रिपीटेड प्लीजिंगली. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या इथं इन्व्हर्जन पण आहे. इन्व्हर्जन कसं आहे की इथं कर्ता कोण आहे? आय. क्रियापद कोण आहे? थिंक. आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. आय थिंक आय नो, मला वाटतंय मला माहित आहे ही जंगलं कुणाची आहेत. म्हणजे हा लक्षात घ्या, आय थिंक कर्ता क्रियापद आणि हुज वुड्स दीज आर हे कर्म. त्यामुळे लक्षात घ्या हे द वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. हे शब्द जे आहेत ना ते अचूक क्रमाने नाही आहेत. द करेक्ट ऑर्डर इज, अचूक क्रम कसा आहे? आय थिंक आय नो हुज वर्ड्स दीज आर. हुज वुड्स दीज आर, ही जंगलं कुणाची आहेत? मला वाटतं मला माहिती आहे. हे जे काही लक्षात घ्या आहे हा क्रम करेक्ट. आय हा कर्ता आहे, थिंक हे क्रियापद आहे. कर्ता क्रियापद सुरुवातीला, हुज वुड्स दीज आर हे कर्म आहे. लक्षात घ्या असं, हे कर्ता क्रियापद, पुन्हा हे कर्ता क्रियापद आणि पुन्हा हे कर्म. तर अशा प्रकारे लक्षात घ्या हा अलंकार कुठला आहे? इन्व्हर्जन आहे. आणखीन जर आपण बघितलं, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक, माझ्या घोड्याला असं नक्कीच वाटले, माझ्या घोड्याला हे नक्कीच विचित्र वाटले. आता विचित्र वाटणे हा मानवी गुण आहे. दिला घोड्याला, विचित्र वाटणं हा मानवी गुण आहे, दिला घोड्याला, म्हणून त्याचं नाव आहे पर्सॉनिफिकेशन, व्यक्तिवाचक अलंकार. हिअर हॉर्स इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ थिंकिंग. इथं घोड्याला लक्षात घ्या विचार करणं हा मानवी गुण दिलेला आहे. विचित्र वाटणं, विचार करणं हा जो काही मानवी गुण आहे तो घोड्याला दिलेला आहे. म्हणून अलंकार काय सांगा सर? पर्सॉनिफिकेशन अशा प्रकारचा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. इथं जर का आपण बघितलं, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. डार्क मध्ये डी आहे, डीप मध्ये डी आहे. चंदू के चाचा ने चंदू की चाची को, बरोबर ना? अनुप्रास अलंकार, एलिट्रेशन. द साऊंड ऑफ डी इज रिपीटेड प्लीजिंगली. इथं डी जे आहे ते रिपीट होतंय बघा, लक्षात घ्या सर. आणि इथे ह्या शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत लक्षात घ्या, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बरोबर आहे, लक्षात घ्या. तर इथं कुठला अलंकार आहे सांगा सर? रिपिटेशन हा अलंकार आहे. वाक्य रिपीट झालेले आहेत, शब्द रिपीट झालेले आहेत. द वर्ड्स आर रिपीटेड प्लीजिंगली. याच्यामध्ये अनेक इन्व्हर्जन दिसते बघा सर. बट आय हॅव प्रॉमिसेस टू, आय हॅव टू कीप प्रॉमिसेस, हे वाक्य मिळवा. आय हॅव टू कीप प्रॉमिसेस, मला माझी वचनं पाळावीच लागणार आहे. म्हणजे हे इथं कसं आहे सांगा सर? हे जे आहे हे इन्व्हर्जन मध्ये मोडेल असं मला वाटतंय. लक्षात घ्या. जर का आपण इथे बघितलं तर हा जो आहे लक्षात घ्या इथे, तर इथे आपल्याला इन्व्हर्जन मध्ये आपल्याला हा येईल असं मला वाटतं. इन्व्हर्जन, बरोबर सर. इथे काय येईल सांगा सर? अलंकाराचं नाव काय? इन्व्हर्जन. आणि इन्व्हर्जनला आपण काय म्हणतो सांगा बरं? द वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. द वर्ड्स आर नॉट इन करेक्ट, करेक्टचं स्पेलिंग काय? CORRECT, करेक्ट प्रोज ऑर्डर. योग्य क्रमाने हे शब्द नाही आहेत. ऑर्डर म्हणजे क्रम. द करेक्ट ऑर्डर इज, अचूक क्रम कुठला आहे बघा सर? द करेक्ट ऑर्डर इज, कुठला क्रम आहे? तर आय हॅव, बट हा जादा भाग आहे, जोड शब्द आहे. बट आय हॅव टू कीप प्रॉमिसेस, आय हॅव टू कीप प्रॉमिसेस, मला माझी दिलेली वचनं पाळायची आहेत. म्हणजे हे टू कीप इकडे येते, प्रॉमिसेस तिकडे जाते. लक्षात घ्या. बट आय हॅव टू कीप, मला माझी वचनं पाळावीच लागणार आहेत, माझी इच्छा असो अगर नसो. आय हॅव टू कीप प्रॉमिसेस. या ठिकाणी आपलं लक्ष असेल तर बघा, हॅव टू कीप म्हणजे काय सांगा? इच्छा असताना किंवा नसताना एखादी गोष्ट करावी लागणे. मला इथं मस्त वाटतंय की इथं थांबावं, निसर्ग दृश्यांचा आस्वाद घ्यावा, आनंद लुटावा, पण नाही, आय हॅव टू कीप माय प्रॉमिसेस, मला माझी वचनं पाळावीच लागतील, माझी इच्छा असो अगर माझी इच्छा नसो. हॅव टू कन्स्ट्रक्शन जर आलं, हॅव टू आणि त्यापुढे V1, तर इच्छा असताना किंवा नसताना एखादी गोष्ट करावी लागणं असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. त्यामुळे हा एक महत्वाचा अलंकार आहे असं मला वाटतं. सर्वसाधारणपणे हे जे कविता आहे आपल्याला ती सोपी अशी वाटते. लक्षात घ्या. इट्स क्वाईट इझी अशी वाटते. दिस इज लॅरिक. लॅरिक म्हणजे काय सांगा? शॉर्ट पोएम. हे जे आहे लक्षात घ्या छोटी कविता आहे. अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स नियर अ लिटिल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हिनिंग. एका हिवाळ्याच्या सायंकाळी, विंटर म्हणजे हिवाळा,
एका हिवाळ्याच्या सायंकाळी, लक्षात घ्या, हा जो प्रवासी आहे तो घोड्याच्या पाठीवर बसलेला आहे आणि तो, लक्षात घ्या, एका छोट्याशा जंगलाजवळ थांबतो. हिअर अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स नियर अ लिटिल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हिनिंग. एका हिवाळ्याच्या सायंकाळी एका छोट्याशा जंगलाजवळ या ठिकाणी हा प्रवासी, या ठिकाणी आपल्या घोड्यावर असलेला हा प्रवासी थांबतो. ही इज फॅसिनेटेड बाय इट्स ब्युटी. आणि हे जे काही, लक्षात घ्या, फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टच्या सौंदर्याने तो मोहित होतो, फॅसिनेटेड होतो, आकर्षित होतो. द कॉल ऑफ ड्युटी, पण त्याच्या कर्तव्याची जी हाक आहे, ड्युटी याचा अर्थ कर्तव्य, कॉल म्हणजे हाक, पण त्याच्या कर्तव्याची जी हाक आहे, अर्जेस हिम टू गो ऑन, ती त्याला पुढे जाण्यासाठी कळकळीने विनंती करते. पण त्याच्या कर्तव्याची जी हाक आहे ती त्याला पुढे निघण्यासाठी कळकळीने विनंती करते. ही, लक्षात घ्या, सेंट्रल आयडिया ऑफ दी पोएम आहे, कवितेची ही मध्यवर्ती कल्पना आहे. पण मुलांनो, ही एवढी कविता आपल्याला वाटते ह्यात काय आहे, एक कोणती येडं येते घोड्यावरनं थांबते काय, लय सुंदर सुंदर हाय म्हणते काय. बरोबर आहे, घोड्याला विचित्र काय वाटलं म्हणते, इथं घर बी नसताना का थांबलो म्हणते. बरोबर आहे, या शेताचा मालक कोण आहे मला माहिती आहे, ते राहतोय खेड्यात. काय आहे याच्यामध्ये, कवितेमध्ये, असं आपल्याला वाटायला लागतं. आणि शेवटी काय म्हणतोय, अरे बापरे, मला खूप मैल अजून जायचं आहे, झोपण्यापूर्वी मला खूप मैल जायचं आहे आणि मला माझी दिलेली वचनं पाळायची. काय आहे याच्यामध्ये, असं आपल्याला वाटायला सुरुवात होतं. पण डीप मिनिंग काय आहे जरा आपण बघा. सर मी इथं लिहिलेलं आहे, लाल याच्यामध्ये लिहिलंय, व्हॉट इज द डीप मिनिंग ऑफ द पोएम. लक्ष द्या सर, खूप महत्वाचं. हिअर जर्नी स्टँड्स फॉर लाईफ. इथं प्रवास जो आहे तो जीवन म्हणजे जीवन आहे. आपण जो जीवन जगतोय, लक्षात घ्या, मी शिक्षक म्हणून जीवन जगतोय, तुम्ही विद्यार्थी म्हणून जीवन जगतायत, काही व्यापाऱ्याचं जीवन जगतायत, काही कामगारांचं जीवन जगतायत, काही मालकांचं जीवन जगतायत. आणि हा जो काही आपला जीवन प्रवास चालू आहे, मग हा घोड्यावरनं असेल आणि कशावरनं असेल, हा जो प्रवास आहे म्हणजे हे जीवन आहे. आणि स्नोई इव्हिनिंग म्हणजे काय सांगा सर, एखादी बर्फाळ सायंकाळ. सायंकाळ म्हणजे ओल्ड एज, वृद्धापकाळ. वृद्धापकाळात थोडंसं सौंदर्य बघावं, इकडे तिकडे थांबावं, निवांत करावं असं वाटतं. सायंकाळ, दिवसभराच्या कामाने थकलोय, थोडीशी विश्रांती घ्यावी असं वाटतंय. म्हणजे आयुष्यभर काम 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 केलंय, आता वृद्धापकाळी थोडंसं विश्रांती घ्यावं वाटतंय. म्हणजे इथं स्नोई इव्हिनिंग, बर्फाळ सायंकाळ म्हणजे ओल्ड एज यासाठी, लक्षात घ्या. आणि लवली डीप डार्क वुड्स, सुंदर घनदाट जंगल म्हणजेच काय, एव्हरलास्टिंग पीस म्हणजे चिरंतन अशी शांतता. ही जी काही, लक्षात घ्या, घनदाट जंगल, सुंदर घनदाट जंगल म्हणजे काय, एक मनाला शांती देण्याचं ठिकाण, चिरंतन, एव्हरलास्टिंग पीस. आता म्हातारपण झालं की शांतपणे जीवन जगावं असं एक मनात येतं, लक्षात घ्या. आणि लास्ट आहे प्रॉमिसेस. इथं प्रॉमिसेस म्हणजे काय, वचनं म्हणजे काय, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. जरी वृद्धापकाळ असला तरी काही ड्युटीज आहेत. अजून मुलीचं लग्न व्हायचं आहे, मुलाचं, लक्षात घ्या, मुलाला नोकरी लागायची आहे, बरोबर. अजून काही लोक शिक्षण व्हायचे आहेत, पण पत्नीला या ठिकाणी आजारपणासाठी औषधासाठी पैसे द्यायचे, काही कर्तव्य आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत, मनाला शांतता पाहिजे आहे, जरा विश्रांती करायची आहे, पण नाही, खूप काम आहे. ही जी काही वचनं म्हणजेच ड्युटीज, कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटीज. हिअर स्लीप मीन्स व्हॉट. आणि मला झोपण्यापूर्वी कित्येक मैल जायचं आहे. म्हणजे स्लीप म्हणजे काय सांगा, झोपणे म्हणजे मृत्यू. म्हणजे मला मृत्यू येण्यापूर्वी मला खूप अजून जीवन जगायचं आहे, अजून खूप काम करायचं आहे, खूप जबाबदारी आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी. माझं हे कळतंय की बस, ही ह्या कवितेचा डीप मिनिंग आहे. हा जर डीप मिनिंग आपण घेतला आणि ह्या जर कवितेकडे आपण जर लक्ष दिलं तर हा प्रवास करायला लागलाय सर. हा कवी जो आहे तो प्रवास करायला लागलाय, म्हणजे जीवन जगायला लागलाय, घोड्यावरनं प्रवास करतोय आणि तो एका ठिकाणी येतोय, एका जंगलामध्ये येतोय, लक्षात घ्या. आणि तो म्हणतोय की हे, लक्षात घ्या, काही जे हा जो प्रवास चालू जिथं मी आलेलो आहे, लक्षात घ्या, हे काही जंगल जे आहे सगळं, तर या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे, वृद्धापकाळ आहे, थोडासा विश्रांती घ्यावी असं वाटतंय, लक्षात घ्या. आणि मग या संध्याकाळच्या वेळेला इथं या ठिकाणी मी बघतोय, लक्षात घ्या, की इथं ही सगळी जंगलं जी आहेत ती घनदाट आहेत, सुंदर आहेत. म्हणजे काय सांगा सर, घनदाट जंगल आहेत म्हणजे इथं खूप सौंदर्य आहे, इथं खूप शांतता आहे, मला थांबावं असं वाटतंय, पण नाही. बट लक्षात घ्या, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. पण मला अजून काही माझी कर्तव्य आहेत, लक्षात घ्या, मला अजून काही माझी कर्तव्य आहेत. आणि मला अजून माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, तिच्यासाठी 4 पैसे जमवायचे आहेत,
माझ्या मुलाचं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं आहे. बरोबर, लक्षात घ्या. काही माझ्या पत्नीच्या आशा आकांक्षा राहिलेल्या आहेत. माझ्या वडिलांचा मला सांभाळ करायचा आहे. माझ्या आईच्या, लक्षात घ्या, आजारपणाची मला काळजी घ्यायची आहे. आणि ही जी काही माझ्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या जबाबदाऱ्या लक्षात घ्या मला पार पाडल्या पाहिजेत. मला असं इथं निवांत इथल्या शांततेचा, चिरंतन शांततेचा आनंद घेता येणार नाही. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि झोपण्यापूर्वी मला कित्येक मैल जायचं आहे, म्हणजे मला मृत्यूपूर्वी अजून खूप प्रवास करायचा आहे. मला मृत्यूपूर्वी अजून मला खूप जीवन जगायचं आहे. मृत्यूपूर्वीच मला माझं जीवन जगायचं आहे. मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. मला आता निघालं पाहिजे. असं सर ह्या कवितेचं टोटल डीप मिनिंग आहे, लक्षात घ्या सर. तर अशा पद्धतीनं ही कविता मला आवडली का? तर ही कविता वरवर अशी निसर्ग सौंदर्याविषयी नाही आहे, तर कविता ही जीवनाचा अर्थ सांगणारी, लक्षात घ्या, द पोएम गिव्स अस द मीनिंग ऑफ लाईफ. जीवनाचा अर्थ सांगणारी अशा प्रकारची कविता आहे. आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या ही कविता बघूया. whose woods these are, I think I know. ही जंगलं कुणाची आहे? मला असं वाटतं की मला माहिती आहे. His house is in the village. त्या मालकाचं जे घर आहे ते एका खेड्यामध्ये आहे. Though he will not see me stopping here. मी इथं थांबलेलो आहे, तो कदाचित बघणार नाही. To watch his woods fill up with snow. त्याची जे जंगल, त्याचं जे शेत बर्फाने भरलेलं आहे ते बघण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे, हे कदाचित तो पाहणार नाही, लक्षात घ्या. My little horse must think it cure to stop without a farmhouse near. जवळपास एकही घर नसताना मी माझं थांबणं हे माझ्या घोड्याला विचित्र वाटत असेल. Between the woods and frozen lake, the darkness evening of the year. या वर्षाच्या अंधारमय सायंकाळी जंगल हे शेत आणि गोठलेलं तळ याच्यामध्ये कुठलंही घर नसताना जे माझं थांबणं आहे ते माझ्या घोड्याला नक्कीच, लक्षात घ्या, विचित्र या ठिकाणी वाटलं असेल, लक्षात घ्या. ही गिव्ह हिज हार्नेस बेल्स अ शेक. ही म्हणजे कोण सांगा? घोडा. त्या घोड्यानं, लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या गळ्यातली जी काही घंटा आहे त्या घंटाला थोडासा धक्का दिला, लक्षात घ्या, असं आवाज येण्याकरता, मला जाग करण्याकरता. मी त्या हे जे काही तिथलं निसर्ग सौंदर्य आहे ते बघण्यामध्ये देहभान हरपून गेलोय, लक्षात घ्या. त्यामुळे घोडा असा घंटा वाजवतोय. आणि लक्षात घ्या, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. तो घोडा जो आहे, ही म्हणजे तो घोडा आपल्या गळ्यातील घंट्याला धक्का देतोय. ही टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. जणू काही तो मला विचारू इच्छितोय, काही चूक झाली का मालक? का थांबलाय? काय चूक झाली का? द ओनली अदर साऊंड इज द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लॅग. आणि दुसरा जर कुठला आवाज असेल तो म्हणजे खाली बर्फ पडण्याचा आवाज, लक्षात, फॉलिंग स्नो, साऊंड ऑफ द फॉलिंग स्नो, खाली बर्फ पडण्याचा आवाज आणि सहज वाहणाऱ्या वाऱ्याचा जो आवाज आहे, एवढेच आवाज, दुसरे आवाज होते, बाकी सर्वत्र शांतता. अशा ठिकाणी या ठिकाणी मी होतो आणि तेवढ्या ते आमच्या घोड्याने, लक्षात घ्या, घंटा वाजवली आणि जणू काही तुम्हाला विचारत होता घोडा, काही चुकलंय का आपलं? का थांबलोय आपण इथे? द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. ही जी जंगलं आहेत, लक्षात घ्या, ती खूप सुंदर आहेत, घनदाट आहेत. इथं खूप शांतता मिळते, मनशांती मिळते. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. बट आय हॅव टू कीप प्रॉमिसेस. पण मला माझी वचनं पाळायची आहेत. मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. मला माझी काही कर्तव्य पार पाडायची आहेत, लक्षात घ्या. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि मला झोपण्यापूर्वी कित्येक मैल जायचं आहे. माझा मृत्यू येण्यापूर्वी मला अजून खूप प्रवास करायचा आहे आणि मला जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि झोपण्यापूर्वी मला अजून कित्येक मैल जायचं आहे. मला असं, लक्षात घ्या, या ठिकाणी निसर्ग सौंदर्य बघत थांबता येणार नाही. माझ्या खूप जबाबदाऱ्या आहेत, माझे खूप प्रॉमिसेस आहेत आणि ती पार पाडण्यासाठी मला पुढचा प्रवास करावा लागेल. मला माझं पुढचं जीवन जगावं लागेल. रॉबर्ट फ्रॉस्टनं ह्या नैसर्गिक गोष्टींचा, नॅचरल थिंगचा वापर करून जीवनातलं एक, लक्षात घ्या, एक खूप चांगला अर्थ सांगितलेला आहे की तुम्ही जीवनामध्ये कित्येक गोष्टी तुमच्या जीवनात चांगल्या येतील, पण त्यात तुम्ही रममान होऊ नका. थांबा. तुमची कर्तव्य, तुमच्या जबाबदाऱ्या खूप महत्वाच्या आहेत. कदाचित, लक्षात घ्या, हा मोबाईल जो आहे, मोबाईलवरून तुम्हाला आजकाल, लक्षात घ्या, ऑनलाईन टीचिंग असते.
पण ऑनलाईन टीचिंगवर बघत असताना अनेक काही इतर व्हॉट्सअप आहे, इतर काही गोष्टी आहेत, इतर काही गुगल आहे, आणखीन काही गोष्टी आहेत. त्यातलं सगळं काही बरंचसंच बघावंसं वाटतं. पिक्चर वाटतो, काय आणखीन दुसरं काही बघावंसं वाटतं. पण लक्षात घ्या, थांबा, तुमच्या कर्तव्याची जाणीव ठेवा. त्यात लक्षात घ्या, रममान होऊ नका, त्यात हरवून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं उद्याला समजा लग्न झालं, सुंदर बायको मिळाली, तुम्हाला 2 छान पोरं झाली, तुम्ही तुमच्या संसारात कदाचित रममान होऊन गेला. अरे पण थांबा, तुमच्या आई वडिलांच्या जबाबदारीची जाणीव विसरू नका. आई वडिलांना सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जसं निसर्गामध्ये रममाण होतो तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, इथं प्रवास म्हणजे जीवन आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रममाण होत असताना तुमच्या कर्तव्याची आणि तुमच्या जबाबदारींचा विसर तुम्हाला पडू देऊ नका. आणि तुमचा आतला आवाज, तुमचा इनर व्हॉइस हा सातत्यानं, लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला पाहिजे. हा या कवितेचा मूळ गर्भित अर्थ आहे. लक्षात घ्या, कवी निसर्गामध्ये रममाण होतो, कवी निसर्गामध्ये स्वतःला विसरून जातो. कुठलंही फार्म हाऊस नसताना, काही गोठलेलं तळं असताना सगळं लक्षात घ्या, तो विसरून जातो, त्या निसर्गामध्ये रममान होऊन जातो. घोडा देखील लक्षात घ्या घंटी वाजून विचारतो, का थांबलाय मालक, बरोबर ना, काय चुकलंय का आपलं? पण लक्षात घ्या, मग त्याच्यात भानावर येतो, अरे नाही, मला अजून खूप पुढे जायलाच पाहिजे. आतला आवाज सांगतो, त्याचा आतला आवाज, इनर व्हॉइस, तो सांगतो त्याचा. आणि तो त्याला विनंती करतो, चला चला पुढे, अजून खूप जबाबदारी आहेत. आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, आय हॅव टू कीप प्रॉमिसेस. मला माझी कर्तव्य पार पाडायची आहेत, मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आता आपण निघालं पाहिजे. आता लक्षात घ्या, मृत्यू येण्यापूर्वी अजून खूप कामं करायची आहेत आपल्याला. बरोबर, आपली खूप जबाबदारी आहेत, आपल्या खूप लक्षात घ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि ड्युटीज आहेत, त्या आपल्याला करायला पाहिजे, अशी जाणीव होते. आणि ही जाणीव लक्षात घ्या तुम्हाला मला व्हायला पाहिजे. आपल्या कर्तव्याचा विसर, आपल्या जबाबदाऱ्यांचा विसर आपल्याला पडता कामा नये. जीवनामध्ये अनेक सुखाचे प्रसंग येतात, आपण रममान होऊन जातो, पण त्यामध्ये हरवून न जाता आपण आपल्या जबाबदाऱ्यांची, आपण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण आपल्या कर्तव्य पार पाडण्याकडे आपण परत आलं पाहिजे. ही जी जाणीव आहे ही या कवितेमधून देण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं ही सुंदर कविता तुम्हाला कळलेली असावी. रॉबर्ट फ्रॉस्टनं अत्यंत सोप्या शब्दामध्ये, अत्यंत छोट्याशा या कवितेमध्ये मधून तुम्हाला हा मेसेज दिलेला आहे. थँक्यू.